त्रिकोणमिती म्हणजे काय? मला इंग्लिश मध्ये ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती म्हणजे त्रिकोण म्हणजे त्रिकोण, मिती म्हणजे मोजणी, म्हणजे त्रिकोणाला मोजायचं असं, त्रिकोणाच्या बाजू काय असतील, क्षेत्रफळ काय असेल ते मोजायचं, त्याचं मोजमाप करायचं असं त्याचा अर्थ. त्रिकोण म्हणजे ते त्रिकोण म्हणजे मोजणी. त्रिकोणमिती म्हटलं की याच्यामध्ये जे फंक्शन यूज केले जातात, ज्याचा वापर केला जातो माहिती असले पाहिजे आपल्याला. साइन, कॉस, टॅन वगैरे अशी नाव ऐकली असतील. त्याचा अर्थ काय होतो नेमका तो तुम्हाला सांगतो. पण त्रिकोणमिती जे करतोय आपण आता जे शिकतोय हे फक्त एका त्रिकोणासाठी असतं. कोणत्या त्रिकोणासाठी? तर जो काटकोन त्रिकोण आहे त्यासाठी. समजलं? दुसऱ्या त्रिकोणांसाठी नसतं. जे मोजमाप करायचं आपल्याला तर तो त्रिकोण मस्ट बी राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे काय की तो राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे, तो काटकोन त्रिकोण असला पाहिजे. म्हणजेच काय तर एक अँगल त्याचा 90 असला पाहिजे 3 पैकी, तरच हे लागू होतं. हेच आपण कुठे बघितलं होतं? काटकोन त्रिकोणच लागतो इथे. कोणता नियम आहे तो? कुठला नियम असा आहे जो काटकोन त्रिकोणालाच लागतो, बाकीच्या ठिकाणी लागत नाही? खूप वेळा वापरतो ना आपण त्याला, पायथागोरसचा नियम. समजलं? पायथागोरसचा नियम काय असतो? तो सगळ्याच त्रिकोणाला लागत नाही, तो कुठला लागतो फक्त कोणाला? तर काटकोन त्रिकोण असेल त्या. काटकोन त्रिकोण कसा असतो असं माहिती एक एक गोल काटकोन असतो. बाकीचे मग किती असले पाहिजे ते किती असू, ते किती असतील तर दोघे मिळून ते 90 असतील. पण एक कोण 90 डिग्री पाहिजे, त्याला म्हणतात काटकोन त्रिकोण. अशा त्रिकोणासाठीच पायथागोरसचं प्रमेय असतं आणि अशा त्रिकोणासाठीच त्रिकोणमिती असते. लिहून घ्या. काटकोन त्रिकोण ही काय असतं? एक समोरची बाजू असते, दोन बाजू असतात आणि एक जे असतो हा कर्ण असतो. कोण त्रिकोणाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे? काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू असतात. जिथे कोण काटकोन करतो, जिथे कोण काटकोन करतो, काटकोन करतो म्हणजे काय, जिथे 90 डिग्री असतो त्याचे चिपकलेले असतात दोन, त्याला बाजू म्हणतात. आता इथे 90 डिग्री कुठे होतं? इथे होतं. इथे हे जे दोन चिपकलेले आहेत त्यांना बाजू म्हणतात. म्हणतात बाजू. त्याला तुम्ही पाया आणि उंची म्हणू शकता. पाया म्हणजे काय? येस. आणि उंची म्हणजे हाईट.
पाया उंची, म्हणून याचं सूत्र आपण लिहिलं होतं क्षेत्रफळामध्ये की 1/2 पाया गुणिले उंची, असं सूत्र लिहिलं होतं आपण क्षेत्रफळाचं. हे पाया आणि उंची असते, म्हणजे हे ज्या 90 डिग्री जिथे तयार होतो आणि त्या दोन बाजू जे मिळतात त्या कुठेही असल्या, म्हणजे असा तरी त्रिकोण असतो ए बी बाजू, मला जिथे 90 डिग्री आहे तिथे चिपकलेल्या त्या दोन बाजू असतात, त्या बाजूच्या टोकांना जोडणारा जो असतो कर्ण असतो. हे जे कर्ण कोण आहे हा, समजलं का? हे बी काय आहे बाजू. आता समजा हा अँगल काहीतरी थीटा आहे, किती डिग्री आहे ते माहिती नाही, थीटा आहे काहीतरी 20, 30, 40, 50, 60, आणि हा अँगल वेगळा आहे म्हणून त्याला असं लिहिलं फाय. ते थीटा फाय डेल्टा असं का लिहिलं जातं? ते एखादा जर संख्या लिहायची असली तर आपण एक्स मानतो की नाही, एक्स वाय झेड असं मानतो आपण, एबीसीडी. तसं अँगल जर मानायचा असेल तर गणितामध्ये ती परंपरा आहे की थीटा बीटा गॅमा हे हाय वगैरे असे ते जे लॅटिन जे अक्षर आहे ते वापरायचे, अशी त्या गणितात परंपरा आहे. म्हणून तेवढे, बाकी याचा अर्थ काही असं वेगळं नाही. थीटा म्हणजे काहीतरी वेगळं, फाय म्हणजे काहीतरी वेगळं, काही नाही, कुठला तरी अँगल. आता मी जर म्हटलं 20 आहे, हा 70 असेल, मी म्हटलं 15 आहे, 75 असेल. का? कारण पूर्ण त्रिकोणाची बेरीज 180 असते, त्यातला हा 90 झाला, 90 असते. कळतंय? थीटा फाय असं वेगळं काही नाही डोक्यामध्ये, ते काढून टाका. कुठला तरी अँगल असतो दिलेला असतो, ते आकृती मानली आपण. आता त्याच्यामध्ये ए बी काय दोन बाजू आहेत, सी कर्ण आहे, आणि हे जे दोन आहेत ते दोन अँगल, आणि हा अँगल तर माहिती आहे आपल्याला, हा 90. मला गाठ. तर यामध्ये आपल्याला 6 फंक्शन बघायचे, समजलं? 3 फंक्शन आहे मूळ, आणि त्याचे को फंक्शन 3 आहेत, समजलं? कुठले? तर बघ, पहिला आहे साईन, पूर्ण असा असतो साईन, समजलं? जर तुम्ही दिसतात साईन टाकलं त्याच्यामध्ये अर्थ बघितलं तुम्ही, याला सीन म्हणतात. मला सीन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? मिनिंग ऑफ सीन म्हणजे पाप, समजलं? हे शिकते आपण पाप करतोय कधी, हा साईन तो साईन नाही आहे, असा साईन साईन त्याला लिहिताना असं. दुसरा जो असतो तो असतो कॉस. कॉस काय म्हणजे कोसाइन, कॉस. दुसरा माहिती तुम्हाला टॅन. टॅन ऍक्च्युअली कोण आहे? टँजेंट आहे, समजलं? कोण आहे तो? टँजेंट. याचा को जो आहे तो टँजेंट, तो टँजेंट म्हणजे कॉट लिहितात. हे कुठेतरी ऐकले ना तुम्ही ते साइन कॉस, ते नेमके काय ते समजून घ्या. याचा अर्थ नव्हता, ते काही डिटेल मध्ये तुम्हाला इतकं काही सांगायची गरज नाही, या आकृतीवर कळेल तुम्हाला काय होतं. तर असतो एक म्हणजे काय सेकंड असतो, याचा कोस सेक कोस सेकंड असा एक असतो, म्हणजे 6 फंक्शन आहे. हे नेमके काय आहे ते आपण आकृतीवर समजून घेऊ, याचा अर्थ काय होतो नेमका, समजलं? साइन कॉस टॅन वगैरे. आता आपल्याला त्रिकोणाचा मोजमाप करायचंय, त्रिकोणाचा मोजमाप करायचंय तुम्हाला. या 3 बाजूंपैकी कोणत्या त्रिकोणाचे? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणामध्ये कुठल्याही 2 बाजू दिलेल्या असल्या तरी तिसरी बाजू काढता येते पायथागोरसच्या प्रमेय. कारण तो माहिती तुम्हाला, कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, हे काढता येते. जर 3 बाजू असल्या, 3 पैकी 2 दिलेल्या असल्या तर 1 काढता येते, लक्षात आलं? पण या ठिकाणी आता ते तर शिकलं आपण क्षेत्रफळामध्ये वगैरे, त्याच्यामध्ये ते पाहिलं ना आपण ते. पण ज्या ठिकाणी फक्त एकच बाजू दिलेली आहे कुठली तरी, या 3 बाजूंपैकी, 3 बाजू म्हणजे 2 बाजू आणि एक कर्णापैकी कुठले तरी एकच दिलेलं आहे काहीतरी, तर मग 2 नी निघणार त्याच्यावर पायथागोरस प्रमेयामध्ये. कारण पायथागोरस प्रमेयामध्ये 3 गोष्टी आहेत, एक कर्ण आहे, पहिली बाजू आहे, दुसरी बाजू आहे, आणि एका इक्वेशन मध्ये एकच माहिती नसलेला घटक निघतो. 2 माहिती नसलेले घटक असल्याने एकच इक्वेशन असलं तर निघत नाही, त्याच्यासाठी 2-3 इक्वेशन पाहिजे असतात, समजलं? याच्यानंतर जे पुढे चॅप्टर घेईल मी इक्वेशनचा, त्यामुळे तुम्हाला डिटेल मध्ये ते समजून सांगेल.
पण आता सध्या लक्षात ठेवा की आपल्याला जर दोन बाजू माहिती असल्या तर तिसरी काढता येते. कशावरनं फायदा होतो. पण आता आपल्याला दोन बाजूंपैकी फक्त म्हणजे या तीन बाजूंपैकी फक्त एकच बाजू दिलेली असेल, एकच बाजू असेल दिलेली, दुसरी बाजू न देता त्याने अँगल दिलेला असेल, कोण दिलेला असेल, तर मग आपल्याला साइन कॉस टॅन वापरायचं. लक्षात येते काय सांगतोय मी? जर आपल्याला या आकृतीमध्ये एकच बाजू दिलेली असेल आणि बाकीच्या बाजू काढायच्या असतील की किती लांबीची आहे, तर त्या ठिकाणी एकच बाजू असेल तर एक कोण महत्वाचा आहे, एक बाजू असा जर दिला असेल तर साइन कॉस टॅन हे फंक्शन वापरायचे असतात. कसे वापरायचे असतात ते सांगतो, हळूहळू जाऊ आपण. इथे बघा आता लक्षात ठेवायचं की माझा अँगल आहे वगैरे याच्यानुसार ते असतं. कोणत्या अँगलची संलग्नित तुम्ही तो साइन कॉस टॅन घेताय. त्यात सर्वात पहिली आपल्याला हे दिलेलं मग समजा हा त्रिकोण त्याच्यामध्ये ए बी बाजू आहे, सी करणे, मग ए बी बाजू आणि सी करणे कशावरनं ठरलं? कारण सी काय करतोय, हा सी बाजू काय करते, त्या दोन काटकोनाच्या ज्या बाजू आहेत त्याला जोडते, मला म्हणून तो करतो. आता यामध्ये या आकृतीमध्ये जर मी म्हटलं की साइन होते, तर साइनचा जो अर्थ होतो, साइनचा जो अर्थ होतो तो काय होतो, तर याला आपण तुम्ही कधीतरी ऐकलं असेल ना, ऐकलंय का? बाजू छेद करणे. वरची बाजू छेद करणं म्हणजे काय असतं तर बघू आपण. आता मला साइन हे जे फंक्शन वापरायचे ते हे कोणाच्या रिगार्डिंग वापरले जातात, कोणाच्या सोबत वापरले जातात, तर ते वापरले जातात या अंशांच्या सोबत. हे जे अंश दिलेले आहेत ना, थिटा फाय यांच्या संलग्नित ते वापरले जातात. समजलं? मग ते कसं असतं तर इथे आता मी जर म्हटलं की साइन थिटा म्हणजे काय, काहीतरी अँगल दिलेला असेल, 30 40 50 60 कुठला तरी अँगल असेल. ऍक्च्युअल गणित जसे पुढे जातील तसं तुम्हाला ते हळूहळू पडेल. सध्या फक्त लक्षात ठेवा की साइन म्हणजे काय. साइन म्हणजे काय, समोरची बाजू छेद करते. कोणाच्या समोरची बाजू, तर जो अँगल घेतलाय तुम्ही त्याच्या समोरची. लक्षात आलं? कुठला अँगल घेतला आपण आधी, तुम्ही हा घेतला होता थिटा, की साइन थिटा बरोबर किती, थिटा हा अँगल आहे. या थिटाच्या समोरची बाजू कोणती आहे सांगा बरं. थिटाच्या समोर जे ना, त्याच्या समोर पण दिसतोय, दिसते चिपकलेली बाजू. आता दोनच बाजू आहे तिथे, तिथे बाजू किती आहे, दोन आहे, एक ए आणि एक बी आहे. लक्षात आलं? त्या थिटाला एक कर्ण चिपकलेलं आहे, पहिलाही एक कर्ण चिपकलेलं आहे, थिटाला एक बाजू चिपकलेली आहे बी, ती असते त्याची लगतची बाजू. कोणची असते, लगतची, जे लागून, आणि समोरची बाजू म्हणजे समोर जे तिला लागलेली. थिटाच्या समोर कोण आहे, थिटाच्या समोर म्हणजे ए समोरची बाजू, कर्ण, कर्ण एकच आहे. ऍक्च्युअल जेव्हा गणित येतील ना तेव्हा तुम्हाला अर्थ कळतील बरं. माझा फक्त लिहायचं काय थिटा म्हणजे काय, ए छेद कर्ण, समोरची बाजू छेद कर्ण, हे लक्षात ठेवा, समोरची बाजू छेद कर्ण. जर मी याला म्हटलं साइन फाय, साइन फाय म्हणजे कुठला अँगल नुसार कसा फॉर्म्युला येईल सांगा. समोर कोण बाजू आहे, आता त्याची समोरची बाजू वेगळी नाही, त्याला चिपकून हे म्हणजे तिची त्याच्या समोर कोण आहे बी, त्याच्या समोरची बाजू बी,
कर्ण तोच आहे कर्ण समजलं का कोणासाठी साईनसाठी आता साईनचा तो असतो कॉस तर लगेच या चॅप्टरमध्ये तुम्हाला काही फॉर्म्युले पाठ करायचे लक्षात आलं त्याच्यावर तुम्हाला ते आणि सोपे असतात फॉर्म्युले तर त्याला असं घाबरून नको. एकदम सोपे असतात. आता हे लगतची लगतची बाजू शिफ्ट करा कॉस कोणासाठी करायचं कॉस थिटा जर घेतला थिटा कोण घेतला त्याच्या लगतची बाजू बाजू हे लगतची बाजू तेच कारण कॉस मागे येईल समोर काय करतात समोरची बाजू आणि थोड्यापेक्षा डायरेक्ट लक्षात ठेवा ना ते काय असं असतो टॅन म्हणजे असतो समोरची बाजू हे लगतची बाजू कुठली असते टॅन थिटा काय असेल समोरची बाजू थिटा त्याच्या समोर कोण आहे ए लगत कोण आहे बी तर टॅन फाय किती त्याच्या समोर कोण आहे बी लगत कोण आहे बी लक्षात आलं? तर येतो कॉट कॉट काय तिला कॉट लगतची बाजू काय येऊ शकतो त्यावर ना अंदाज काहीतरी काय लगतची बाजू समोरची बाजू याच्या उलट मला समोरची बाजू छेद लगतची बाजू होती टॅन तर कॉट काय येईल समोरची बाजू लगतची बाजू छेद समोरची बाजू त्याला उलटी आणि आजूबाजूला लिहून पाठ करायचे आपल्याला समोरची बाजू आता हे सगळ्याला सवय नाही समजून घ्या कारण पुढे याच्यामध्ये खूप जास्त फॉर्म्युले येतात त्याच्यामध्ये गडबड जमलिंग होते त्याच्यामुळे मग ते काही जण पाठ करतात त्यांची त्यांची पद्धत आहे तुमची पद्धत काय ते कॉट
लगतची बाजू त्याला लगतची बाजू समोरची बाजू आईला लगतची बाजू कोण आहे त्याच्यानंतर एक तिचा म्हणजे एक म्हणजे काय तर कर्ण छेद लगतची बाजू सी को कितना काय कर्ण काय सी कॉमन येतो हे लगतची बाजू थिटाला लगतची बाजू ती आपण तिला घेतल्याला ती आपण एक आहे किती पाहिच्यात काय ते कर्ण किती सी हे लगतची बाजू कोण आहे तीन ती आपण कोसेक काही लगतची बाजू होती कोसेक काही अंदाजे कर्ण छेद सेक काय आहे कर्ण छेद लगतची बाजू आणि कोसेक काय कर्ण छेद समोरची बाजू तर कोसेक कर्ण म्हणजे बाजू समोर हे सगळे फॉर्म्युले एकदा बघा काय काय लिहिले समोरची बाजू आणि कोसेक साठी नाही लिहिलं तरी चालेल पाठ करा किती 10 वेळा करा 50 वेळा करा पण करा सोपच आहे ते इतकं काही कठीण नाही बघ काय दिलेलं अँगल दिलाय कुठला तरी अँगल आहे
छेद कर्ण कर्ण दोन असतील आता मी जर म्हटलं एक भाग कर्ण कुठलाही अँगल काही फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतात कसे म्हणजे साइन अपॉन म्हणजे साइन छेद कॉस हो ना म्हणजे मी जर म्हटलं की टॅन थीटा साइन थीटा अपॉन कॉस थीटा मी म्हटलं ए तर ए अपॉन टॅन 30 डिग्री कॉस 30 म्हणजे काय असतो साइन अपॉन कॉस हे त्यांच्यामध्ये रिलेशन मला कॉट का असतो त्याच्या विरुद्ध असतो म्हणजे याच्या उलट म्हणजे इथे काय कॉट म्हणजे काय कॉस अपॉन अपॉन कॉस होता तो कॉस अपॉन जर म्हटलं की कॉट एक्स म्हणजे किती कॉट एक्स म्हणजे कॉस एक्स कॉट 45 म्हणजे किती लक्षात ठेवा कॉट म्हणजे कॉस अपॉन चे उपयोग एक थीटा या सेक म्हणजे 1 अपॉन कॉस किंवा कॉस म्हणजे 1 अपॉन तो एकच फक्त इथे मी जर म्हणलं थीटा 1 अपॉन कॉस थीटा किती आहे किंवा सेक थीटा म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा असं पाठ करायचं ते उपयोग आहे कशी आता मला कॉस थीटा असतो लगतची बाजू छेद करणे लिहिलं तुम्ही लगतची बाजू छेद आपल्याला सेक थीटा काढायचा थीटा म्हणजे तो अँगल असेल तिथे आता सेक थीटा म्हणजे काय 1 अपॉन कॉस थीटा तुम्ही 1 अपॉन कॉस लिहिलं बरोबर एक छेद कॉस किती होता समोर लगतची बाजू छेद कर्ण होता लगतची बाजू छेद कर्ण आता छेदाचा छेद झाला तो काय होईल वर जाईल तो छेदाचा छेद कुठे जातो अंशाकडे जातो वर जातो म्हणजे हे काय करतात आपल्याला कर्ण छेद लगतची बाजू काय देईल ना तो त्याला काय म्हणतात
पोझिशन बदलायची छेदात एक आहे. 5 आहे म्हणजे काय होतं? 5/1 झाला तो असा. इन्व्हर्स आहे म्हणजे त्याचा व्युत्क्रम किंवा त्याचा विरुद्ध. कॉस आणि सेक एकमेकांच्या विरुद्ध आहे. मग हा जर लगतची बाजू छेद कर्ण आहे तर तो कर्ण छेद लगतची बाजू. त्याला व्युत्क्रम म्हणतात, त्याला इन्व्हर्स म्हणतात. त्याला समजलं का? किंवा व्यस्त म्हणतात, गुणाकार व्यस्त, व्यस्तानुपाती, व्यस्त वगैरे हे जे शब्द आहे इन्व्हर्स त्याला म्हणतात. जसं आता त्याला मी एकदम सोप्या भाषेत अजून काय म्हणतात तर हेच त्या अंशाने तो छेदात. त्यांच्यासाठी काय फॉर्म्युला आहे सांगा साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेक साठी काय फॉर्म्युला आहे? मी जर म्हटलं साइन याचा काही कोसेक सोबत काही 1/, म्हणजे काय असतो 1/, कोसेक. जर त्याने म्हटलं कोसेक थिटा किती, कोसेक थिटा 1/sin थिटा. एकच फॉर्म्युला आहे इकडे बघायला. काय दिलेलं आपण कॉस म्हणजे काय लगतची बाजू चेक करा. मग मला साइन आणि कॉस जर माहिती असले तर तुम्हाला सगळे उत्तर काढता येतात. तर साइन आणि कॉस जर माहिती असलं तर तुम्हाला सगळे उत्तर आपोआप काढता येतात. कसे काढता येतात ते पुढे समजेल तुम्हाला. झालं. माहिती असेल तर थिटा प्लस कॉस स्क्वेअर मला काहीच माहिती नसलं किमान हे माहिती असतं. बरं असतं ते माहिती नाही पण हे एक असतं. हे असंच पाठ करायचं आपल्याला का कशाला वगैरे याच्यात भानगडीत, कारण तुम्ही गणितच नाही. जी विमान वगैरे माहिती आहे तुम्हाला, विमान उडतं ते खाली होतं ते, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. मिसाईल माहिती, मिसाईल तयार करतात कसं जाईल काय होईल त्याचा उपयोग होतो. जे तंत्रज्ञानामध्ये सायन्स मध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. दैनंदिन जीवनात बी होतो ते सांगितलं त्याचं उदाहरण आहे. पण याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला प्रत्येकालाच उपयोग होईल त्याचा, काय काढायचं आपल्याला त्याचा उपयोग असं करायचा असं काही जरुरी नसतं. समजलं का? म्हणून त्याचा उपयोग होत नाही म्हणून आपण त्याला एखादी गोष्ट झाली की आपण विश्लेषण जास्त करतो. ऍक्च्युअल काम करणारा वेगळाच असतो. आज क्रिकेट पाहिली का, हा सिक्सर मारतो, आता हा कसा मारतो यालाच माहिती. आता तर तिला सवय आता तसं मारे. बाकीचे बसणाऱ्याला काम धंदे नाही तर ते कॅमेरा लावून ठेवलाय, असा चेंडू गेला त्याने असा मार, असा कोणी ठरवून मारतो का की बा मी असा मारेल आणि तिकडे नाही. पण आता काम धंदे नाही बाकीच्यांना, मग इतका वेळ टाइमपास करायचा आता काय करायचं. बघणाऱ्यांनी काय बघायचं, त्यांना ते असे दाखवतो चेंडू असा गेला, अशी
त्याचा अँगल हा होता. तुम्हाला किती अभ्यास केला तुम्ही विचारता, तुम्हाला ठरवता येणार आहे का किती अँगलला मारायचा आहे? कळतंय का? याचं अनालिसिस कोण सायंटिस्ट लोक करतात. समजलं की काय केल्यामुळे काय होऊ शकतं, असं केल्यावर काय होऊ शकतं वगैरे वगैरे. ते एकदम कमी लोकांच्या उपयोगाच्या गोष्टी आहेत. तसं आहे, खूप कमी लोकांना त्याचा उपयोग होतो. पण तुम्हाला उपयोग आहे सांग, काहीच नाही. अरे एक मार्कला समजा प्रश्न आला तर एक मार्क्स तर मिळेल. हे पाठ करून एक मार्क मिळतोय आणि याच्यामुळे आपल्याला आपला त्या परीक्षेला एक मार्क वाढून जर आपण पास होऊ शकतोय, अजून दुसरं काय पाहिजे तुम्हाला? नोकरी मिळवण्यासाठी अडथळा आहे की नाही हा? त्याला सामोरे जा. त्याला सामोरे गेले, प्रश्नाचं उत्तर आलं, झालं आपलं काम. आपलं काम मार्क्स मिळवलंय त्याच्यात. समजलं? त्याच्यामुळे जास्त विचारात पडायचं नाही याच्यात, की हे काय आहे, कसं आहे, काय सुरू आहे. आणि याच्यातले प्रश्न कोणते पडतायत त्याच्याकडे फोकस करायचा. जो टॉपिक शिकवतोय मी, हा पोलीस भरतीमध्ये रेअरली विचारला जातो आणि एकदम साधे प्रश्न असतात. समजला, हे साधं साधं सुरू आहे आपलं सगळं. म्हणजे एकदम हाय लेवलचं ट्रिग्नोमेट्री आहे. त्याच्यामध्ये तर आपल्याला जायचंच नाही, इंजिनियर लोकच तर जात नाही त्याच्यामध्ये, आपण कुठे जाणार? म्हणून आपण साधं साधं शिकतोय फक्त, म्हणून त्याला म्हणजे एक आवड म्हणून शिका, असं काही आहे. पण तुम्ही जर बाकीचे प्रश्नपत्रिका पाहिल्या, जीडी वगैरे जर दिली तुम्ही, एसएससी जीडी वगैरे, 2-4 मार्कांसाठी येतात ते कधी कधी महत्वाचे प्रश्न असतात. समजला? इतर परीक्षांमध्ये स्टाफ सिलेक्शनच्या शक्यतो, त्याच्यानंतर रेल्वे वगैरेच्या त्याच्यामध्ये हे प्रश्न येतात. पोलीस भरतीमध्ये कधी कधी येतात, आर्मीमध्ये विचारले जातात. आर्मीचे जे पेपर आहे ना तुम्ही जर पाहिले तर त्याच्यामध्ये विचारले जातात. समजलं? महत्वाचे हे एक चॅप्टर आहे, याच्यावर आधारित ऍप्लिकेशन बेसिक चॅप्टर आहे. ऍप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे त्याचा उपयोग कुठे, असे प्रश्न याच्यात असतात. आता मला माहिती कसला पाहिजे म्हणजे जर 18 असतात. स्क्वेअर पण डिग्री बेरीज तर स्क्वेअर 15 स्क्वेअर 15 कॉस असा विषय आहे. मी असं म्हटलं की सायन्स थेअरी एक उत्तर नाही ना, काय असेल त्याचं उत्तर ते मग एक किंमत बी किंमत टाकून जे येईल ते येईल. तर हे अँगल जर सारखे नसतील तर त्याचं उत्तर एक येणार नाही. एक केव्हा येईल, दोघं अँगल सारखे पाहिजे. लक्षात आलं? म्हणून मराठीत सारखे पाहिजे महत्वाचं. आजचे जे फॉर्म्युले लिहिले आपण, मी सांगितलं की ते गुणाकार व्यस्त आहे एकमेकांचे. कोण? साइन आणि कॉस, सॉरी साइन आणि कोसेक, सेक आणि कॉस एकमेकांचे गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त जे असतात त्यांचं एक वैशिष्ट्य असतं. गुणाकार व्यस्तांचा गुणाकार जो असतो, गुणाकार व्यस्तांचा गुणाकार, त्याची किंमत नेहमी एक येते. गुणाकार व्यस्त जे असतात एकमेकांचे त्यांचा गुणाकार एक येतो. एक म्हणजे काय? म्हणजे पाच. पाचचा गुणाकार व्यस्त कोण झाला? झाला. त्यांचा गुणाकार करा. 5 गेला हा 5 मी जर म्हटलं 5 6 गुणाकार व्यस्त
5 गुणाकार केला तर काय होईल? 5 गेला 7 गेला म्हणजे काही सगळे गेले म्हणजे एक उरतो. लक्षात आहे जे गुणाकार व्यस्तांचा गुणाकार असतो तो काय असतो? एक असतो. मग तुम्ही फॉर्म्युला लिहिला पहा साइन म्हणजे 1/cos कोसेक प्रमाण होता साइन गुणिले कोसेक बरोबर आहे का? समजलं का? साइन गुणिला कोसेक. जर मी म्हटलं साइन थिटा 1/cos ते साइन थिटा गुणिला कोसेक थिटा एक आला ना. एक आला म्हणजे ते एकमेकांचे गुणाकार असते. ते सेक थिटा म्हणजे काय? 1/cos तर कॉस इकडे पाठवा कॉस आणि सेक हे एकमेकांच्या आजूबाजूला आले तर उत्तर एक येतं. म्हणजे उत्तर केव्हा एक येतं? तर बघ जर मी म्हटलं साइन 15 कोसेक 15 डिग्री तर आजूबाजूला गुणिला आले तर याचं उत्तर का? कारण ते एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहे. लक्षात आलं का? एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहे. हे फॉर्म्युला लिहून घ्या. त्याच्याच ते वर जे लिहिले ना त्याच्या बाजूला लिहून घ्या. हा एक फॉर्म्युला होता याच्यावर आणि हा झाला तीन झाले दिसताना तीन आहे असताना एकच आहे. लक्षात आहे. आता याच्यावर कुठला फॉर्म्युला तयार होतो? हा एक फॉर्म्युला आहे प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर किती आला मायनस कॉस स्क्वेअर समजा मी साइन स्क्वेअर थिटा पाठवतो मग कॉस स्क्वेअर थिटा किती तयार झाले. तुम्ही जर घरी गेले आणि पुस्तकात पाहिलं जेव्हा तुम्ही अभ्यास करत होते तेव्हा तुम्हाला नुसतं फॉर्म्युला दिसते एवढे मोठे 50 फॉर्म्युले 50 नाही येते ऍक्च्युअली 10 येते 10चे 50 का झाले तर ते असे झाले
प्लस tan स्क्वेअर एक 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा बरोबर कोसेक वेगळे याला ही tan स्क्वेअर एक बरोबर आणि एक इथे उडेल इकडे मेन बरोबर या tan स्क्वेअर एक इकडे पाठव एक इकडे गेल्यावर मायनस तुम्हाला जेव्हा गरज तिथेच 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा कोसेक स्क्वेअर हे जर इकडे पाठवला तर कोसेक स्क्वेअर थीटा कॉट बघा तो एक स्क्वेअर थीटा मायनस टॅन होता तर हा कोसेक कॉट आहे समजलं फक्त हा फरक आहे आणि हा जर एक तिकडे पाठवला तर कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 बरोबर कॉट इकडे या थोड़े थोड़े से तुम्हाला फक्त साइन जरी पाठ केला तुम्ही
डिग्री किती असतो? 30 म्हणजे 1/2 किती असतो? उत्तर आहे म्हणजे 1/2 बाय रूट म्हणजे √3/2 sin 90 म्हणजे 1. कॉस आणि कॉसचा एक संबंध आहे, एक लक्षात ठेवा. साईनचा आणि कॉसचा एक संबंध आहे. कसा संबंध आहे? जर साईन 10 डिग्री काहीतरी दिलं तो कॉस 80 डिग्री असतो. जर तुम्ही साईन 70 डिग्री दिला तर तो कॉस 20 डिग्री. त्याचा अर्थ काय होतोय? दोघं अँगलची बेरीज किती असली पाहिजे? 90 असली पाहिजे. दोघं अँगलची बेरीज किती असली पाहिजे? 90 असली पाहिजे. याचा जो अँगल असेल 90 मधून अँगल वजा करायचा, उरलेला त्याचा असतो. म्हणजे काय? त्याला असं म्हणतात थोडं लक्षात आहे दोघं अँगल हा 10 आहे, तो 80 झाला. 20 आहे तर हा 70 आहे, 20 झाला. हा 5 असला तर तो किती असेल? 5 असला तर तो 85 असेल. दोघांची बेरीज किती पाहिजे? 90 पाहिजे. मग हा साईन असला तो कॉस. कळतंय? म्हणजे साईन 5 डिग्री म्हणजे किती असेल? कॉस 85 डिग्री, तेच किंमत असेल. तर मी म्हटलं साईन 30 डिग्री, साईन 30 डिग्री तर कॉस किती डिग्री असेल? तो सेम 60 असेल. समजलं? तर मी म्हटलं साईन 90 डिग्री तर कॉस किती डिग्री असेल? 0. कळलं का काय म्हणतोय? मग आता कॉस डिग्री म्हणजे किती असेल? 90 उलट असते. म्हणलं म्हणजे कॉसचा तो मी म्हटलं कॉस 60 काय असेल तो? किती आहे? कॉस 90 म्हणजे साईनचा 0. हेच आपण उलट लिहिलं. एवढं लाईन पाठ करायची तुम्हाला फक्त.
की साइन 60 माहिती आहे तुम्हाला रूट 3 छेदून कळलं. कॉस 30 किती आहे? कॉस 30 म्हणजे साइनचा किती असतो 60. असं करायचं आणि टिक करून घ्यायचं. समजलं. कॉस 45 किती आहे तर साइनचा 45 म्हणजे 1/2. कॉस 60 किती आहे तर साइनचा 30 म्हणजे 1/2. असं तर लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे एक लाईन पाठ केली दुसरी लाईन आपोआप पाठ होते. कोणत्याही संख्येनं हे केलं छेदलं तर उत्तर शून्य येतं. पण कोणत्याही संख्येला जर शून्याने छेदलं म्हणजे भाजकाच्या ठिकाणी जर शून्य असला खाली तर उत्तर येत नाही कुठलंच. त्याला अनडिफाईन म्हणतात. म्हणजे अव्याख्या, त्याची व्याख्या नाही करता येत. इन्फिनिटी वगैरे नाही म्हणत त्याला. लिहिताना लिहित होतो आपण मागे. पण त्याचा अर्थ होतच नाही काही. त्याचा अर्थ त्याला व्याख्याच नाही कुठली. जर शून्याने छेदलं. पण वर शून्य आणि छेदामध्ये कुठलीही संख्या असेल, कुठलीही धन ऋण कुठलीही संख्या असेल तर उत्तर शून्य आहे. लक्षात. मग इथे टॅन 30 किती असेल? किती आहे? 1/2 छेद कॉस 30 किती आहे? रूट 3 छेद 2. इथल्या इथे भावा पहा 2 2 गेला 10 गेला. इथे कोण उरला 1 आणि इथे कोण उरला रूट. म्हणजे इथे काही छेद रूट केली आहे. मित्रांनो असं म्हटलं की मला टॅन 60 काढायचं आणि मला टेबल लेवल काही माहिती नाही. मला अगदी साईनचं माहिती. तर मी काय करेन? टॅन 60 म्हणजे साइन 60 एवढं माहिती आहे मला. 60 पार्ट आहे रूट 3 कॉस 60 किती असेल? तर कॉस 60 हे मला माहिती आहे की तो साइनचा 30 असेल. साइन 30 किती? 1/2. 1/2 याचा छेद सारखा पडतात. रूट 3 छेद 1 उत्तर आहे. रूट 3 उत्तर आहे. म्हणजे टॅन 60 असं काढता येईल. पाठ असलं तर एका सेकंड मध्ये. पाठ जर केलं तुम्ही टॅन म्हणजे असं असतं एकदम भयंकर लोक असतं काही सगळेच पाठ करताय की तसे जर तुम्ही असले तर एका सेकंदात नाही तर 4-5 सेकंदात मला काही फरक पडेल का? पण हे एकमेकांचे रिलेशन लक्षात ठेवा तर लवकर होतं. टॅन 45 किती? सारखा म्हणजे उत्तर टॅन 60 3 छेद 2 1 छेद 2 2 गेले 3 उत्तर आलं ते आन्सर. आता टॅन 90 किती येईल ते सांग. किती येईल उत्तर? नाही किती येईल? किती येईल? शॉर्ट टर्म मेमरी लॉस ज्यांचा आहे त्यांचं शून्य येईल. तरी माहिती काय काहीच नाही येणार माझं. शून्य काय उत्तर येते मला
असं दिलेलं असतं. बरोबर. त्याच्यामध्ये कसं पॉडकास्ट त्यांच्या पॉडकास्ट इंडिव्हिज्युअल पॉड आणि काय आणि पॉड काय आहे पॉस आपण ते चिन्ह ते चिन्ह म्हणजे ते चिन्ह म्हणजे अलग असते त्याच्या विरुद्ध पॉड 30 किती पॉस आपण साईन रूट 3/2 1/2 म्हणजे रूट 3 उत्तर आहे बघा इथे हे एकच आहे. इथे काही हा लाईन मला पॉट किती काढायचं पॉट पॉट किती कसा पॉट म्हणजे पॉट आपण हे होतं बाहेर बाहेर पॉट किती किती आहे म्हणजे वर राहिला बस 90 किती बस 90 बस 90 याच्या विरुद्ध मला कोसेक 45 काढायचं कोसेक 45 काढायचं कोसेक 45 काय कोसेक कोणाशी संबंधित तर कोसेक कोसेक काय 1/sin असं आहे ना गेलो होतो आपण किंवा साइन काय 1/कोसेक कोसेक 45 1/sin 45 एक छेद 45 किती असतो साइन 45 एक छेद रूट हा छेद वर एक एक भागिले ते एक इथे राहील दोन छेद एक भागिले रूट कोसेक 45 किती झाला होता आता आता ते नंतर म्हटलं तुम्हाला वन अपॉन टू असतो काय दोन 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 झिरो हे हे म्हणून ही लाईन पाठ पाहिजे एवढं लक्षात आणि बाकी आपण तर ते अडचणी कोणाला
तुम्ही म्हणणार सर ते साइन कॉस पुरा गणित येतं एकाकडे आणि साइन कॉस एकाकडे येतो म्हणलं का सगळे गणित एका बाजूला आहे आणि साइन कॉस एका बाजूला त्याला साइन कॉस दोन किमान एमटीएस सीएचएसएल 10वी 12वी लेवलचे त्या 10वी 12वी लेवल म्हणजे नावाला 10वी 12वी आहे. पण त्याच्यातले ज्या नोकऱ्या आहे हे तुमचे ग्रुप डी आहे महाराष्ट्रातल्या आहे, आपल्या पोलीस भरती आहे यांच्यापेक्षा जरा हाय क्वालिटीचे असतात त्याचा पगार गिगार जर पाहिलं तुम्ही आणि त्यांचं जर खाते पाहिले इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वगैरे ऐकलंय का नाव असे डिपार्टमेंट असतात मोठे मोठे पोस्टाचे खाते असतात मोठे मोठे पोस्टल डिपार्टमेंट वगैरे दिसायला आपल्याला असं वाटतं ते डिपार्टमेंट मग त्याच्यामध्ये हे जास्त असतात काय म्हणतो आपण त्याला फॅसिलिटीज आणि पगार वगैरे जास्त असतात काही काही असे खाते आहेत की तुम्ही नावही ऐकलं नसतं 30-40 खाते वेगवेगळे लक्षात आलं? ते आपल्या आजूबाजूला सीबीडीटी माहिती आहे का तुम्हाला सीबीडीटी टॅक्स टॅक्सचे डिपार्टमेंट असतात वेगवेगळे त्याच्यामध्ये तुम्हाला जागा असतात नंतर म्हणजे प्रत्येक अर्थ खात्यामध्ये जागा असतात फॉरेन डिपार्टमेंट असते आपलं बघ फॉरेन डिपार्टमेंट कुठलं आहे IFS असतो इंडियन फॉरेन सर्व्हिस UPSC थ्रू भरला होता बघ राजदूत वगैरे माहिती आहे का नाव ऐकलं का राजदूत दुसऱ्या देशात अशा ठिकाणी तुम्ही नोकरीला जाऊ शकता अशी काही खाते विदेशात मी पाठवता येतं तुम्हाला त्या CHSL थ्रू त्या परीक्षा पाठ करण्यासाठी पास करण्यासाठी हे जे भांडणं होतात शेवटच्या मार्कांमध्ये कमी जास्त पडले याच्यामुळे करू शकतो हे त्यातलं एक वन ऑफ द फॅक्टर दॅट डिसाइड युअर सक्सेस और फेल्युअर हे समजते तुम्हाला तर त्यांचे संबंध साइन आणि कॉस माहिती आपल्याला टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस कॉड म्हणजे कॉस अपॉन साइन साइन आणि कोसेक एकमेकांची इन्व्हर्स म्हणजे साइन कोसेक इज इक्वल टू 1 साइन म्हणजे 1 अपॉन कोसेक कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन झालं दुसरा फॉर्म्युला त्याच्यावर कोसेक आणि सेक सॉरी कॉस आणि सेक कॉस आणि सेक हे इन्व्हर्स एकमेकांचे म्हणजे कॉस म्हणजे 1 अपॉन सेक सेक म्हणजे 1 अपॉन कॉस हे झालं समजलं बाकी मग ते 3 फॉर्म्युले जे होते ते रेअरली विचारले जातात पण तेही मग लक्षात पाहिजे तो एक माहितीच आहे तुम्हाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 त्याच्याने काय वाढलं फक्त 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा हे थोडेसे वेगळे ते पाठ करावं लागतं आणि हे एक फक्त पाठ करा फक्त एक नाही बाकीचे तुम्हाला आपोआप येतील कारण ते फॉर्म्युले माहिती आहे तुम्हाला ती माहिती असते तर येतील ते अडचण आहे का म्हणून सगळीच अडचण झाली
अगदी नाही असं 90 अतिशय हे दोन बाजू दिलेले आहे वेगळे मला एक्स काढायचे वाय काढायचे तर मी जर या 30ला घेतलं आणि असं लिहिलं साईन घ्यायचं कॉल अर्थ काय होतो समोरची बाजू करत समोरची बाजू कोण आहे 30च्या समोर कोण आहे एक्स आहे कर्ण किती दिलेला आहे दिलेलं एक्स ची किंमत काढ हा एक 10 इथे इकडे गुणीला किती येतो 10 गुणीला आता 10 गुणीला 30 डिग्री पाठ केलं एकशे दोन किंमत टाकली सत्याचा भाग आता हे सो एक बी पण किती झाला एक बरोबर किती झाला हा जर 5 आला मग आता 10 चा वर्ग आता एक बाजू घेतली दुसरी बाजू कसं येईल वर्ग पंचवीस पाच होईल बाहेर मेन पाच आणि मध्ये पाच काय करा आता साईड 30 घेतला होता आता शेजारची घ्यायची आपल्याला बाजू तर लगतची बाजू तर लगतची बाजू घ्यायची असली तर 5 घ्यावा लागेल म्हणजे आपल्याला काय करावं लागेल cos 30 बरोबर किती लगतची बाजू y छेद कर्ण म्हणजे 10 असं लिहावं लागेल परत ते झाला cos बरोबर लगतची बाजू मग cos 30 म्हणजे किती cos 30 म्हणजे ची किंमत किती आहे √3 आता इकडे इथे वाय वरला बी एक बी म्हणजे 5√3 किंमत पाठ करा 3 4 5 साल केले तिथे तुम्हाला पाठ प्रॅक्टिस मध्ये करणार त्यांना आता थोडस फिरलं असं काही तर थकवा जर येत असेल ना अभ्यास करता अचानक थकवा येतो बा असं असं होतं बीपी लो होणं म्हणतात त्याला मला असं जर होत असेल तर काय करा माहितीये का एक सेंधा नमक असतं सेंधा नमक माहिती तुम्हाला रॉक सॉल्ट दोन प्रकारचे मीठ असतात पहिलं मीठ असतं ते समुद्राचं मीठ टाटा नमक वगैरे ते दुसरं असतं रॉक सॉल्ट म्हणजे पहाड असतात त्याची पहाड जसं कोळसा कसा निघतो खाणीतून निघतो तसे याचे डायरेक्ट पहाड आहे खाणी आहे याच्या इकडे पाकिस्तान त्या साईडकडे
ते सेंधवा नमक ऐकलंय ना तुम्ही, उपवास आली चालणार मीठ म्हणतो आपण, गुलाबी मीठ म्हणतो. काळा नमक माहिती तुम्हाला, काळा नमक, काळं मीठ, आणि ते त्याचे पाळ असतात तिथून ते मोठे मोठे. आता ते लोकही आले होते बा तिकडनंच घेऊन येत होते ते दगड विकायला ते मीठ. तुम्ही जा कुठल्याही दुकानात जा, 5-10 रुपयाचं ते पाकिट भेटतो, ते सोबत ठेवायचं. जर तुम्हाला असा त्रास होतो, जीव घालवतो असं, प्रत्येक वेळेस थोडी निंबू पाणी पिऊ शकता ना तुम्ही. ते मीठ थोडस घ्यायचं, जिभेवर टाकायचं, पाणी प्यायचं. समजा ते मिठामुळे तुम्हाला तरतरी, कारण आता काय होईल, घाम येत जाईल, घामातून आपलं सगळं मीठ बाहेर निघेल. समजला. मीठ का गरजेचं आहे ते सांगतो तुम्हाला. मिठाचा उपयोग काय आहे तो सांगतो. मीठ म्हणजे आपल्या शरीरातून ज्या ज्या गोष्टी उत्सर्जित होतात, सगळी घाण बाहेर निघते, ते काढण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मीठ असतो. तर सकाळच्या विष्ठेपासून तर घामापासून तर सगळ्याच गोष्टी या बाहेर टाकल्या जातात, टाकाऊ पदार्थ, याच्यामध्ये मिठाचा सगळ्यात मोठा रोल असतो. म्हणून तुम्हाला जर समजा पोट गडबड झालेलं आहे, मोकळं होत नाही, तुम्हाला काय करतात, लिंबू पाणी किंवा मग मीठ सोडा असं ऐकलंय का कधी, केलंय का कधी? मी काय सांगतो ते समजते. तर मीठ हा घटक महत्वाचा आहे. व्यायाम करणारे काही असतील, व्यायाम केला एकदम बसून जातो तो 15 मिनिटातच, मग मग अशांनी काय करायचं, सोबत पाणी ठेवायचं. इलेक्ट्रोलाइट वगैरे पेता पहा तुम्ही, इलेक्ट्रॉल वगैरे पेता, माहितीये का ते, काय म्हणतो आपण त्याला, ORS वगैरे, काय सॉल्ट आहे ना त्याच्यामध्ये, दुसरं काही नाही. सॉल्टचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यात, समजलं. पोटॅशियम, मॅग्नेशियम, आपलं हे मीठ बी घेतलं तुम्ही साधं, तर ते थोडंसं करा. आणि समजा ज्याला एलर्जी नाही, समजा निंबूची वगैरे एलर्जी नाही, काही जणांना एलर्जी असते की थोडं निंबूचं पाणी मी खाऊ खावते सर, मग आम्हाला काही सर्दी आली, खोकला आला, अशांना म्हणून मी ते निंबू सांगतो. पण तुम्हाला निंबू पचतं ना, कसंही घालणं पचतं, निंबू पाणी सोबत ठेवत जा, एक एक घोट प्यायचं, मीठ थोडं जास्त टाकून ठेवा त्याच्यात, समजलं. पण मीठ कोणतं सांगतोय मी ते कळलं का तुम्हाला? स्वस्तवाल्याने सांगितलं, हे त्याच्यापेक्षा दुप्पट महाग असतं, दुप्पट 2.5 पट. मला 30-40 रुपयाची पुडी असेल तर 70-80ची असेल, हा फरक असतो. इतकं काही महाग नाही, तुम्हाला थोडी एवढं लागणार. पण तेच का सांगितलं, कारण त्याच्यामुळे अपचन होतं. हा समुद्राच्या मिठामुळे, आयोडीन युक्त नमक वगैरे म्हणतो आपण त्याला, टाटा नमक, त्याच्यामुळे जास्त जर तुम्ही खाल्लं तर अपचन होऊ शकतं. समजलं का, काय होऊ शकतं, अपचन. म्हणून काही जणांना जर असं जेवण झाल्यानंतर असं एकदम अपचन सारखं वाटतं, 2 कारणामुळे होतं. एक तर मीठ जास्त घाललं तुम्ही, दुसरं तिखट जास्त घाललं, तिखट भाज्या असतात ना इकडे इकडे मेसवर ते, किंवा मीठ जास्त असलं त्याच्यामुळे. सेंधा नमक ते जर खाल्लं तुम्ही, सेंधा मीठ ते जर खाल्लं, तर त्याच्यामुळे तुम्हाला अपचन होतं. समजला. तुम्हाला माहितीये, ज्याच्या घरी गुरंढोरं आहे त्याला माहितीये की जर म्हशीचं पोट फुगलेलं असलं, गाईचं म्हशीचं, गुरंढोरं ज्यांच्या घरी असतील त्याला माहिती, त्या नाही फुगलं असलं तरी ते चारा वगैरे खाल्ला, तिला आहे ना संध्याकाळी कणकेचा गोळा देतात, माहिती का तुम्हाला? कोणालाच माहिती. कणकेचा गोळा दिला जातो, त्याच्याने मीठ टाकलेलं असतं. मीठ हा घटक महत्वाचा असतो. प्लस तिच्या चाऱ्यामध्ये तिला जे जे आपली मिठाई असते ना, तसा तिचा एक चारा असतो स्पेशल, मला त्याच्याने मीठ टाकून दिलेलं असतं, माहिती का तुम्हाला? किंवा तिला कणिक खाऊ घातलं, साधं पीठ खाऊ घातलं, तिच्याने मीठ टाकून देतात. का मीठ का देतात सांगा बरं? किंवा खूप ठिकाणी गोपालन करतात, त्या ठिकाणी सेंधा वगैरे दगड जे असतात त्याचे बांधून ठेवलेले असतात, त्या गायी येतात आणि त्याला चाटतात मिठा, समजला. तिला जर मीठ नाही भेटलं, ती काय करते माहिती का, ते इकडे तिकडे जमिनीला, भिंतीला चाटते. का चाटत असेल ती? कारण तिला मिठाची आवश्यकता असते, मिठाची आवश्यकता असते, आणि मीठ मिळालं की मग त्याला तरतरी वाटते, कारण त्याच्यामुळे तिची पूर्ण सिस्टीम काम करते. तो शकतो माणूस, आणि ते पचल्यानंतर त्याचं योग्य विल्हेवाट लागणं हे पुढचे काम असतं, मला. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला थकवा येतोय म्हणजे मीठ कमी होते हे लक्षात ठेवा. म्हणून आपण जेव्हा पहाड चढायला जातो, कुठेतरी जातो बघा, तर तुम्हाला काय खावंसं वाटतं तिथं, किंवा काय मिळाल्यावर भारी वाटतं? सिंहगडला गेले आणि खालून चढत गेले, समजा आपले असले, समजा कुठे शेतात गेले गेले, मी ते कैरी, कैरी सोबत मीठ, आवळ्यासोबत मीठ,
असं काहीतरी खाता ना तुम्ही, त्याने तरतरी येते. काकडी असली नुसती काकडी का एवढी तरतरी येणार. मिठासोबत का, मीठ हा घटक आपल्याला बॅलन्स करायचा आहे याच्यात, कशामध्ये, उन्हाळ्यामध्ये. कारण तो उन्हाळ्यामध्येच बॅलन्स होतो आपला. मला त्याच्यामुळे थकवा वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. तुम्हाला महागड्या घडी घडी तिकडे जाऊन निंबू पाणी प्यायची गरज नाही. तरतरी येण्यासाठी चहा प्यावा लागतो, सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. मला जे चहा आणि पिते का मरतात का, मग ते का थंडे बैल असतात का, चहा कधीच पित नाही. आणि हे जे तरतरी येणारे यांनी काय लय मोठा तीर मारलेला असतो का किंवा चहा प्यायला असं कोणत्या घटकामुळे काय होईल याचा आपला डीप मध्ये अभ्यास पाहिजे थोडा, कारण ते आपल्या गरजेच्या गोष्टी. मीठ समजलं तुम्हाला, रोज निंबू पाणी प्यायची गरज आहे. आणि इकडे 10 रुपयामध्ये ते आंब्याचं ते, एक साधा कॉमन सेन्स विचार करायचा, आंबे अजून आले नाही आणि ते सुरुवातीला येतील तर किती जास्त महाग असतात. 10 रुपयात कसं काय आयतं मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे काय, तुम्ही इथून तिथपर्यंत आता मी सगळे पाहिले, ज्यूस प्यायचा असेल तुम्हाला तर फक्त ऊसाचा ज्यूस प्या, बिना बर्फाचा वगैरे, तोच प्युअर असतो इकडे. दुकान बी सांगेन मी तुम्हाला कुठे चांगलं आहे, सगळे दुकानं पाहिजे. प्रयोग करायचे तर सगळेच करावं लागतील ना, आता सगळे हॉटेल सगळे माहिती पडलं. ज्यूस शक्यतो टाळा, या भागामध्ये ज्यूस चांगले मिळत नाही. फळ खा, फळ एकदम भारी फळ अननस, सध्याच्या काळामध्ये महाग मिळतंय, थोडंसं खा पण खा. अननसामुळे तरतरी येते, त्याच्याने काही सॉल्ट असतात. समजलं का? मीठ काही फक्त समुद्रात असते किंवा दगडात असते नाही, मीठ अशा याच्यामध्ये पण असते, समजलं का? त्या सॉल्टचं असतं, चव असते ना ते आंबट वगैरे, समजलं. त्याच्यामध्ये हे असतं का म्हणतो आपण त्याला, ऍसिड असतं वेगवेगळ्या प्रकारचं, ते कामाचं असतं आपल्या शरीरासाठी. ऍसिडला तुम्ही जर सुकवलं तर सॉल्ट, जसं निंबूची साखर तयार होते पा, निंबू माहिती, निंबू, निंबूचा रस, त्याची साखर माहिती आहे, सायट्रिक ऍसिड म्हणतो आपण त्याला. त्या याच्यात टाकता नाही का ते इडली, ते काय करतो आपण ते इडली सोबत काय असतं ते, खमण ढोकळा वगैरे, ते माहिती तुम्हाला. त्याच्यावरती निंबूची साखर टाकतं, हे माहिती आहे का? ते साखर सॉल्ट म्हणजे एक प्रकारे सॉल्टच आहे ना तो, ते हे घटक याच्यामध्ये असतात. आयतं खा, आयतं, समजलं, आयतं. आणि निंबू वर्गीय फळ, निंबू वर्गीय फळ म्हणजे निंबू, मोसंबी, संत्री, जे ज्यात अननस बी घेऊन, हे 3, 4, 5 प्रकारचे जे फळ आहे, हे उन्हाळ्यामध्ये खूप खूप जास्त कामाचे असतात अभ्यास करणाऱ्यांसाठी. कारण तुम्ही जेवढे हे राहणार, जे फिजिकली फिट, फिट म्हणजे कसं, ते एकदम बॉडी बिल्डर मधला ते फिजिकली तुम्हाला ताण नसला पाहिजे, एकदम असं मूड ऑफ आहे वगैरे असं होतील. ते फळं खाल्ल्यामुळे तुमच्यावर चांगला प्रभाव पडेल. अति खायचे एका नाही, थोडेफार खायचे. मला तुमच्या चहाच्या पैशामध्ये जेवढे येतील तेवढे खायचे. लक्षात येते का? चहा शक्यतो उन्हाळ्यामध्ये टाळा. नाही नाही सरांनी तर ठीक आहे, आम्हाला काहीच नाही भेटलं जायचे जगामध्ये, पूर्ण दुःख आमचं फक्त एक कप चहा मिटवते. किती वेळ मिटवते? मिटवते रोज कशाला पिता, एकदा प्या मिटवा, संपला विषय. रोज रोज प्यावी लागते म्हणजे मिटते की फक्त विसरवते, फक्त भूल देते. हे सगळे डायलॉग असतात बाहेरच्या लोकांनी मारलेले, आपण बी तेच डायलॉग, कुछ नहीं मिला तो क्या हुआ, 5 रुपये की चाय हमारे सुकून देती, असं काहीतरी एकाने ठेवलं होतं मित्र. 5 रुपयाची कुठे मिळते, ते 10 रुपयाची मिळते आता. काय सांगितलं सांगितलं ते समजलं का तुम्हाला मी काय सांगतोय? ह्या वातावरणामध्ये मित्रांनो, निंबू वर्गीय फळं खा, निंबू, मोसंबी, संत्री आणि अननस त्याच्याने जोडा. तुम्ही जर ग्लुकॉन डी विकत घ्यायला गेले, ग्लुकॉन डी किंवा ग्लुकोज वगैरे, ते पावडर घेतात ना काही, घेतलं काही हरकत नाही, जर व्यायाम करताय तर घ्या. पण नाही घेतलं समजा तर काही फरक नाही पडत. पण त्याच्यावरही चित्र असतं ना, चित्र, त्याच्यावरची फ्लेवर जरा वाचा. निंबू फ्लेवर, नंतर ऑरेंज फ्लेवर, पायनॅपल फ्लेवर, हेच काय आहे माहितीये का? हेच फ्लेवर काय आहे त्याच्यावर, जे तरतरी येणारे जे घटक आहे, ज्याच्यामुळे एनर्जी येते, एनर्जी बुस्टर, हे जे ग्लुकोज वगैरे, यांचे फ्लेवर हेच काय आहे? कारण याच फळांमधून एनर्जी येते. लक्षात आलं? मग कोणीतरी असं काहीतरी आर्टिफिशियल करून तुम्हाला देईल, त्याच्यापेक्षा डायरेक्ट खा झालं. मला कोणताच ज्यूस चांगला नाहीये. इकडनं जातील, तिकडे जातील, आणि तिकडे ते कैरीचं पण,
आमसूलचं पण ते काय म्हणतात त्याला आपण, आमसूलचं पण याला काय म्हणतात, कोकम सरबत. त्यांच्या आता तर त्याला लाजा बी नाही वाटत, समोरच त्यांनी असं ठेवून दिलेलं असतं. काय ते डब्बे डायरेक्ट कॅनाच्या कॅना बघा, 1-1 लिटरच्या, तेच टाकतात तुमच्या समोर. अननसाचा ज्यूस घेतला मी आता इकडे, त्याने एवढी एवढी साखर टाकली तिथे. साखर नको काय शक्य मला, साखर खायची खडी साखर का, खडी साखर सोबत खडी साखर ठेवा. आता उन्हाळ्यामध्ये खडी साखर चांगली असते. खडी साखर कोणती, खरंच जी खडी साखर आहे दुकानात जायचं महाग मिळते ती, थोडीशी काय घ्यायची, 1 पाव घ्यायची, ती पुरेल तुम्हाला 1 आठवडा पुरेल. समजला, ती थोडी थोडी खायची, चगडत खायची खडी साखर. ते असताना कसे कसे दगड असतात बघा, ते वाले एकदम जे मस्त ते प्रसाद मिळतो बा खडी साखर, ती खडी साखर नाही, ती याच साखरचा दुसरा प्रकार आहे मोठा. छोटा दाणा असतो तो मोठा दाणा असतो, त्याला ना खडी साखर द्या महाग, ते कशी मशी दिसते ना ती. किंवा एक प्रकार आहे तो आपल्याकडे नाही मिळत शक्यतो, पण ते धाग्याची खडी साखर असते, धागा असतो तिच्यामध्ये आणि त्याला ती चिपकलेली असते, ती सगळ्यात बेस्ट असते, पण आपल्याकडे नाही मिळत. आता मी का सांगतोय तुम्हाला सांगा, these all factor affect on your study. तुम्ही आहे ना सगळा विचार आहे ना कशाला करताय माहितीये का, की तुम्ही अभ्यास कसा वापरायचा जास्त विचार करताय तुम्ही, मी शरीराला कसं वापरेन की अभ्यास कसा करेन. अभ्यास, गाडी वापरायच्या पहिले त्यात पेट्रोल भरणं पडतं, पेट्रोल भरावं लागतं, ओव्हरऑलिंग करावं लागते, त्याला ग्रीस वगैरे व्यवस्थित आहे की ते बघावं लागतं, टायर चेक करावं लागतं, असं सगळं बघावं लागतं ना. तसं शरीरासाठी आपलं शरीर फिट आहे का अभ्यास करण्यासाठी हे बघावं लागतं, याचा उपयोग खूप जास्त होतो. आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय हे माझ्या पदरच्या गोष्टी नाही, त्या मोठ्या मोठ्या एज्युकेशन मध्ये ज्यांनी मोठं मोठं काम केलेलं, अशा वैज्ञानिक दृष्ट्या प्रूफ केलेल्या ज्या गोष्टी जे करतात, जे सायंटिस्ट लोक करतात, त्या लोकांच्या डिस्कशन मधल्या वेचून तुमच्यासाठी आणलेलं आहे. किती सोप्या सोप्या गोष्टी, काही कठीण आहे का नाही. एक साधी गोष्ट आणतो, आपल्या उन्हाळ्यामध्येच येते आणि निसर्गही पहा, जेव्हा तुम्हाला गरज असते ना तेव्हा त्या गोष्टी आणतो. आत्ताच का मोसंबी संत्रे नाही, आत्ताच का आणतोय, कारण आता त्याची गरज आहे. आत्ताच का त्या चिंच पिकतात सांगा बरं, आंबट चिंच असतं नाही का, ते आत्ताच का पिकतात, आता गरज असते त्याची, मला आता ते खावायशा वाटतंय, कारण त्याच्यामुळे एनर्जी आत्ताच मिळते. कळतंय तुम्हाला, तर शक्यतो बाहेर पैसे खर्च नको करा एनर्जी साठी. स्टिंग तर बिलकुल पिऊ नका, स्लो पॉयझन. स्टिंग पेत असणार ना तुमच्यापैकी कोणी, स्टिंग माहिती आहे की तुम्हाला, स्टिंग कोणाला माहिती आहे तुमच्यापैकी स्टिंग, स्टिंग स्टिंग जबरदस्त विद्यार्थ्यांना हा, तर कधीच समोर काही सांगू नाही शकत, तुम्हाला चांगलं वाटू नको वाटत, माझं काम आहे 1-2 जण माझा एक किमान मला, आणि त्याचा फरक दिसेल, आणि मी ह्या गोष्टी पाळतो, मी स्वतः करून बघतो, मला बरं वाटलं तर मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतो, सगळ्याच नाही गोष्टी, पण काही काही गोष्टी मी सांगतो मला. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं ना की एकदमच यार एकदमच डल वाटते, असं वाटते, मस्तपैकी एका नारळाच्या दुकानावर जायचं, जिथे मोठं नारळ आहे तेवढं पैसे सेम घेतात ते, त्या दिवशी नारळ पाणी प्यायचं, उपवास धरायचा, उपवास. मला उपवास हे शक्ती केंद्रित करण्याचं एक ठिकाण असतं, त्या दिवशी जेव्हा तुम्ही नारळ घ्यायचं, ते पाणी प्यायचं पहिले, कारण त्या नारळमध्ये सॉल्ट असतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये मीठ असतं मला, म्हणून त्याची चव असते ती. ते प्यायचं, आणि खोबऱ्यावाला नारळ घ्यायचं, मोठं का सांगितलं मी, त्या खोबरं असतं ते चावून चावून खायचं, थोडा गुळ घ्यायचा, चावून चावून खायचं, बस त्याच्यावर राहायचं 1 वेळ, किमान 1 वेळ, तुम्हाला एनर्जी फील होईल. मला त्याच्यामध्ये असलेलं, नारळात असलेलं फॅट आणि त्या पाण्यामध्ये असलेलं सॉल्ट हे तुम्हाला नरिश करेल. समजला, ज्याला चांगलं दिसायचंय वगैरे ते आठवड्यातून 2-3 वेळा नारळ पितात. सर इथं मग मी तेच म्हणतोय की आपल्या शरीरासाठी लावलेला पैसा हा कधीच बघायचा नसतो. समजला, हा मग तुम्ही चहा सोडून द्या, त्या गोष्टी खाणं सोडून द्या, इकडे मठ्ठा प्यायला चालले, मठ्ठा नको प्या, चांगलं जर प्यायचं इकडे दही मिळते चांगलं, काय आपलं फाडके दुकान आहे बघ, डेअरी, दही देतो ते चांगलं मिळतं तिथे, दही ते चांगलं, ते कात्रजचं दही बी काही कामाचं नाही,